मुंबईतील घाटकोपर पूर्व विभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि MMRDA यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये कामराजनगर आणि माता रमाबाई आंबेडकर नगर या विभागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा कार्यक्रम हाती घेतला होता. SRAचा आणि MMRDAचा संयुक्त कार्यक्रम करत असताना येथील स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांचाही देखील तितकाच वाटा होता. झोपडपट्टीतील लोकांची मनधरणी करून त्यांना ह्या प्रकल्पासाठी प्रोत्साहित करणं हे त्यांनी शहाचा वाटा बजावलेला आहे. सुरुवातीला पुनर्वसन करत असताना खूप विरोध झाला. हा प्रकल्प होईल की नाही अशी संशयता होती. लोकांनी विरोधात त्यांच्या मोर्चे काढले, परंतु हा माणूस हटला नाही, सतत झटत राहिले आणि हा प्रकल्प सुरू केला. 4000 झोपड्या खाली करून 17 एकर जागा खाली केली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथसाहेब शिंदे, अजित पवार यांनी या भूमिपूजन केलं. प्रत्यक्ष आता काम सुरुवात झालं आहे. या संदर्भात आम्ही बरेच वेळा लोकनिर्मिती अनेकदा याच्यावरती आवाज उठवला आहे. कदम साहेबांच्या बाजूने किंवा याच्यामध्ये असलेल्या त्रुटी साहेबांनी याच्यावर सातत्याने आमच्याशी पण संवाद साधलेला आहे. आता ते आपल्याबरोबर आहेत. काम प्रत्यक्ष चालू झालं आहे. N19चं काम चालू आहे किंवा ते N21 एकूण 16,575 झोपड्या आहेत. 4,500 झोपड्या खाली केलेल्या आहेत. 17 एकर जागेवरती आता प्रोजेक्ट काम सुरू आहे. यात साहेब आपण ह्या याच्यावरती बरेच चर्चा केलेल्या आहेत. आता N19चं काम सुरू आहे, बिल्डिंगचं प्रत्यक्ष काम सुरू आहे. पुढचं कामाची रूपरेषा कशी असेल? जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या चॅनलच्या माध्यमात मी आपल्या सर्व घाटकोपरमधील रहिवाशांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपला जो माता रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे, या प्रकल्पातील पहिल्या स्टेजचं काम म्हणजे N19मधील 4053 घरांचं काम आता जवळपास 4 बिल्डिंगच्या पायाचं PCC पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता बेसमेंट म्हणजे ह्याच्या जमिनीखालचे माळे हे 2 माळे पार्किंगसाठी निर्माण करण्याचं काम सुरू आहे. 2 महिन्याच्या आत आपल्या 4 बिल्डिंगच्या 2 जमिनीवरती मग 2 माळे पूर्ण होतील आणि वर्षभरामध्ये ती 22 माळ्याची बिल्डिंग देखील पूर्ण होईल. 4 बिल्डिंगी तयार होतील. त्याचबरोबर इतर 4 बिल्डिंगच्या पायांचं खोदकाम देखील सुरू आहे आणि त्या बिल्डिंगचा पाया बांधण्यासाठीचा शोर पाईल मारायच्या असतात, ज्या साईडच्या पाईल्स मारायच्या असतात, त्या पाईल्स या मारून पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आपलं काम या ज्या आहेत 4053 घरांच्या बिल्डिंगचं हे 100% 1.5 वर्षाच्या आत आपण लोकांना घरांची चावी देऊ शकतो. आता उरलेला जो प्रकल्प आहे N21चा आहे, N23चा आहे, N30चा आहे. जर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा मोठा 16,575 घरांचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतला. आताच पत्रकार साहेब सुतार साहेबांनी सांगितलं की खूप लोकांचा विरोध होता. तर मी पुन्हा एकदा सांगून देतो की तेव्हाही देखील कोणत्याच माणसांचा विरोध नव्हता. सर्व पब्लिक या प्रकल्पाच्या बाजूने होते. फक्त तुमच्या आमच्यासारखे काही पत्रकार, काही छोटे मोठे नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी विरोध करत होते आणि आता देखील तशीच परिस्थिती आहे. एक छोटे 2-4 लोक आहेत, छोटे मोठे लीडर आणि छोटे मोठे कंप्लेंटर पत्रकार, तेच फक्त या प्रकल्पाच्या विरोधात काम करतात आणि सर्व 100% जनता, 100% झोपडीधारक हा या प्रकल्प पूर्ण व्हावा आणि लवकरात लवकर आम्हाला बिल्डिंगमध्ये राहायला घर मिळावं या मताचं आहे. त्यामुळे प्रत्येक झोपडीधारकाला, मग ते मुंबईतला कुठलाही झोपडीधारक असू दे, प्रत्येकाला वाटतं मला कधी चांगलं बिल्डिंगमध्ये घर मिळेल आणि त्यामुळेच आपला हा प्रकल्प एवढ्या कमी वेळात चालू झाला, पूर्ण पण होईल. आणि N21 आणि N23चा किंवा N30चा जो प्रकल्प आहे तो सुरू करण्यासाठी आमचा पहिला जो टप्पा आहे N19चा, तो आता तुम्हाला सांगतो 2 ते 3 महिन्यामध्ये आमचं सर्व काम इकडचं संपून जाईल. म्हणजे मला या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार नाही आणि मी पूर्णपणे 3 महिन्यानंतर N21 आणि N23 आणि N30च्या कामाला सुरुवात करण्याला मोकळा होईल. मग माझ्या मताने 3 महिन्यानंतर आपण पूर्ण क्षमतेने, एकदम ताकदीने आपण N21, N23 आणि N30चं काम सुरू करणार आहे. आणि मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, त्याच विश्वासाने, ज्या विश्वासाने पण मी तुम्हाला मागेही बोललो होतो की बाबा हे काम होईल का नाही, येत नाही होईल असं तुम्ही प्रश्न विचारला. तर कारण मी स्थानिक विभागातच रोज असतो, लोकांमध्येच असतो
लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की जर आपण काम सुरू केलं तर 1 महिन्याच्या आत आपण चेक वाटप सुरू करणार आणि 2 ते 3 महिन्याच्या आत संपूर्ण चेक वाटप करून जवळपास 575 झोपड्या खाली करण्याचं काम आपण करून देऊ. हा प्रकल्प एकदम सुंदर आहे आणि सर्व लोकांना घर मिळवून देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेऊ. खरं तर हा प्रकल्प मगाशी म्हटलं तसंच SRA किंवा MMRDA यांना हा प्रोजेक्ट करता आला त्यासाठी यात परमेश्वर कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. आता N19चं काम सुरू तर झालं आहे. पुढचे चेक साहेब आतापर्यंत चेक किती वाटले आणि किंवा आता 2 वर्षात हा प्रोजेक्ट तुम्ही सुरुवात करून कार्यक्रमाला तर सुरुवात पण झाली कामाला, आता उरलेले चेक किंवा किती रक्कम वाटली किंवा अजून किती बाबा करार संपलेत यांना चेक देणार आहात? आपल्याकडे N19 चेक 2024च्या सप्टेंबरला वाटप करायला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री साहेब आले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण 50 चेक वाटले होते सप्टेंबरमध्ये जेव्हा वाटले त्याच्यानंतर ॲक्च्युअल ती एक प्रातिनिधिक स्वरूप होतं की आम्ही चेक वाटप करायला सुरुवात केली आणि ॲक्च्युअल चेक वाटप जे झाले ते नोव्हेंबरमध्ये आणि नोव्हेंबर ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत लोकांनी घरं आपल्याला ताब्यात खाली करून दिली. तर आता चेक वाटपची जी प्रक्रिया आहे ती आपली ऑक्टोबरपासून सुरू होईल. पण चेक वाटप करण्यासाठी आता जे काही करायचं आहे, जी प्रक्रिया सुरू करायची ती आम्ही सुरू केलेली आहे. N19मधील सर्व कमिटी मेंबरला बोलवलं होतं. 400 कमिटी मेंबरची आम्ही मिटिंग घेतली आणि येणाऱ्या रविवारपासून आम्ही सुरुवात करत आहोत. 30 तारखेला आम्ही पुन्हा एकदा प्रत्येक चाळीच्या लोकांना म्हणजे कमिटी मेंबर्सला बोलवून त्यांच्याकडचा डाटा घेऊन ऑक्टोबरच्या 1 तारखेपासून किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चेक वाटपला सुरुवात करणार आहे. कारण प्रत्येका चेक घेऊन आता 2 वर्ष झालेले आहेत. तर ऑक्टोबरपासून चेक मिळायला सुरुवात होईल. पण चेक ज्या तारखेचे मिळतील, ज्या तारखेला आमच्या झोपडीधारकांनी घर खाली करून SRAच्या ताब्यात दिलं, भले त्यांनी चेक सप्टेंबरला घेत असला असेल, ऑक्टोबरला घेतला असेल, पण घरात राहत होते तर जोपर्यंत ते घरात राहत होते तोपर्यंत त्यांना भाडं मिळणार नाही. ज्या दिवशी त्यांनी घर खाली करून दिलेलं आहे, समजा चेक सप्टेंबरला घेतला आणि घर खाली करून डिसेंबरला दिलं आहे तर त्यांना 1 डिसेंबरचा चेक मिळेल. ज्याने ऑक्टोबरला दिलं आहे त्याला ऑक्टोबरचा चेक मिळेल. ज्याने भले चेक सप्टेंबरला घेतला आहे पण घरच खाली करून फेब्रुवारीला दिलं आहे तर त्याच्या रेकॉर्डवरती फेब्रुवारी महिना लिहिला आहे तर तिथून SRAमधून त्याचा चेक फेब्रुवारीचाच निघेल. त्यामुळे चेक 100% प्रत्येक झोपडीधारकांचे मिळणार. ज्या दिवशी त्यांनी घर खाली केलं त्या दिवशीपासून त्यांना चेक मिळणार आणि हे आता पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सगळ्यांचे चेक वाटप करून होऊन जाईल आणि ते झाल्यानंतर आम्हाला मग N21, N19चं काम, N21, N23 आणि N30चं काम पूर्ण क्षमतेने करता येईल. हा प्रकल्पासाठी अहोरात्र मेहनत घेणारे कदम साहेब आपल्याबरोबर होते. त्यांचा आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो कारण मी त्यांचं ते SRAत जाणं, MMRDAत जाणं, लोकांशी संवाद साधणं आणि याला प्रोत्साहित करणं हा एक त्यांचा एकट्याचा प्रश्न नसून इथं त्यांनी ते इतकं वर्ष नगरसेवक 15 वर्ष नगरसेवक पद उपभोगलं. त्या झोपडपट्टीच्या समस्या त्यांना त्यात जाणून होत्या. ह्या लोकांना ह्या दलदलीतून बाहेर काढावं हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. आता काम सुरू झालं आहे. पुढील त्यांचे जे 23पासून ते 30 आहेत तेही 4 महिन्यामध्ये त्यांनी सांगितले सुरू होणार आहे. ह्यांना पुढच्या काळासाठी आपण शुभेच्छा देऊया. लोकनिर्भीडसाठी कॅमेरामॅन जावेद शेखसह ज्ञानदेव सुतार, मुंबई.